माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सूर्य बकरा जे आहे, जे पवित्र कुराण मजीदमधलं सर्वात मोठा अध्याय आहे, त्यामधले श्लोक क्रमांक 32, 33 आणि 34 पाहिले होते. त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की जेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाहने असं म्हटलं की मी जमिनीवर एक खलिफा बनवणार आहे, म्हणजे आदम अलैहिस्सलामला. तर फरिश्त्यांनी काय विचारलं अल्लाहला की तुम्ही एक असं खलिफा बनवणार जे काय करणार, जमिनीवर फसाद करणार आणि रक्त जे आहे ते पसरविणार, म्हणजे एकमेकांना मारून टाकणार. तर अल्लाहने त्यांना काय केलं, सिद्ध करून दाखवलं की या नवीन जे एक गृह आहे याला तयार करण्यामागे, म्हणजे मनुष्यांना जमिनीवर पाठवण्यामागे काय उद्देश आहे. कारण अल्लाहने असं दाखवलं की जे मनुष्य आहेत त्यांच्यामध्ये एक अशी योग्यता आहे किंवा क्षमता आहे जी फरिश्त्यांमध्ये नाही, आणि ते म्हणजे अल्लाहने आदम अलैहिस्सलामला जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ब्रह्मांडात त्यांची नावे शिकवली आणि मग फरिश्त्यांना विचारले की तुम्ही या वस्तूंची नावे सांगा. तर फरिश्त्यांमध्ये ती क्षमता नव्हती की नाव जे आहे ते समजून लक्षात ठेवायची, तर त्यांना ती नावे सांगता आली नाही. आणि त्यांनी असं कबूल केलं की अल्लाह जो आहे तो पवित्र आहे आणि जे ज्ञान आहे पूर्ण अल्लाहलाच आहे, आणि त्यांना फरिश्त्यांना तेवढंच ज्ञान आहे जेवढं अल्लाहने त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण केलेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की जेव्हा अल्लाहने आदम अलैहिस्सलामला असं म्हटलं, आता इथे बघायचं आहे आपल्याला की त्यांना जेव्हा म्हटलं अल्लाहने आदम अलैहिस्सलामला की काय करा की हे जे नावे आहेत वस्तूंचे ते त्याची खबर जे आहे ते यांना द्या. कोणाला? फरिश्त्यांना. तर आदम अलैहिस्सलामने ते नाव सांगून टाकले, म्हणजे त्यांना ते नाव समजले सुद्धा आणि पाठसुद्धा झाले आणि लक्षात सुद्धा राहिले. आणि त्याच्यानंतर मग अल्लाहने असं सांगितलं फरिश्त्यांना की मी तुम्हाला म्हटलं नव्हतं की मला जे आकाश आणि धरती आणि आकाश आणि धरती आणि त्यांच्यामधले जेवढे गोष्टी आहे सर्वांचं ज्ञान आहे, जे काही लपलेलं आहे त्याचं सुद्धा मला ज्ञान आहे, आणि जे तुम्ही मनुष्य लपवता आणि जे तुम्ही बोलता सर्वाचं ज्ञान मला आहे, आणि तुम्ही पुढे काय करणार आहेत याचं ज्ञान सुद्धा मला आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की आता इथे दिलेलं आहे की अल्लाहने जेव्हा आदम अलैहिस्सलामला असं म्हटलं की अल्लाहने जेव्हा फरिश्त्यांना असं म्हटलं की आदम अलैहिस्सलाम समोर काय करा, नतमस्तक व्हा किंवा सजदा करा. आता हे जे सजदा होता ते म्हणजे उपासनेचं नव्हतं, पण ते सजदा म्हणजे ते एका प्रकारची, म्हणजे आपण जेव्हा कोणाला सन्मान देतो त्याचा सजदा होता तो. तर सर्वांनी, म्हणजे या धर्तीवर जेवढे जिवंत वस्तू होते, जिवंत म्हणजे प्राणी जे कोणी होते, जिवंत होते किंवा ज्यांच्यामध्ये जीव होता, सर्वांनी काय केलं, आदम अलैहिस्सलामला सजदा केला. पण हे जे इब्लिस होतं किंवा शैतान होतं त्यांनी सजदा केला नाही, आणि त्याने असं म्हटलं की मी, म्हणजे त्याने असं म्हटलं की अल्लाहने त्याला आग जे आहे त्याच्यापासून तयार केलेलं आहे आणि आदम अलैहिस्सलामला मातीपासून तयार केलेला आहे, आणि त्यांनी म्हटलं की तो आदम अलैहिस्सलामपासून श्रेष्ठ असल्यामुळे
मी त्यांच्यासमोर नतमस्तक का होऊ, त्यांना नमन का करू किंवा त्यांची वंदना किंवा त्यांना सजदा का करू. आणि हे फक्त त्यांनी कशासाठी केलं, त्याच्यामध्ये काय आलं, घमंड आलं आणि त्यांनी स्वतःला खूप मोठं समजलं आणि आदम अलैहिस्सलामला छोटं समजलं. आणि त्याच्यामुळे मग अल्लाहने काय केलं की यांना म्हणजे तिघांना इब्लीस जे आहे किंवा शैतान जे आहे त्याला बाहेर काढलं, म्हणजे आकाशातून खाली पाठवलं किंवा स्वर्गातून खाली पाठवलं. आता त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आज जे आपल्याला बघायचं श्लोक क्रमांक 35 आणि 36, त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जेव्हा अल्लाहने आदम अलैहिस्सलामला असं आज्ञा दिली की तुम्ही आणि तुमची जी पत्नी आहे ते स्वर्गात राहा आणि जिथून वाटेल जे वाटेल जेवढं वाटेल तेवढं खा आणि प्या, पण एक असं झाड आहे स्वर्गात, ज्याच्या जवळ जाऊ नका किंवा त्याचं फळ खाऊ नका असं सांगितलं. पण हे शैतान जे आहे त्यांनी काय केलं, त्यांना बहकावून सांगितलं की तुम्ही हे फळ खाल्ल्यानंतर कधीच तुमचा मृत्यू होणार नाही आणि तुम्ही जिवंत राहणार आणि तुम्ही फरिश्ते बनून जाणार. त्याच्यामुळे अल्लाहने तुम्हाला हे फळ या झाडाजवळ जाण्यापासून मनाई केली आहे. आणि मग आदम अलैहिस्सलाम आणि जी त्यांची पत्नी होती त्यांनी ते फळ खाऊन टाकलं. आणि मग अल्लाहने रागात येऊन काय केलं, या तिघांना म्हणजे आदम अलैहिस्सलाम, त्यांची पत्नी आणि शैतानाला खाली पाठवून दिलं. चालले व्हा तुम्ही इथून धरतीवर. आणि एका ठराविक वेळेपर्यंत त्यांना सांगितलं की तुम्हाला तिथे काय आहे, राहायचं आहे, तुमचं ठिकाण आता धरतीवर आहे. आणि मग जे काही फायदा तुम्हाला थोडाफार जे जग आहे त्याच्यापासून घ्यायचं असेल ते घेऊन टाका. आणि मग शेवटी अल्लाहने सांगितलं की परत तुम्हाला मृत्यूनंतर माझ्याकडेच यायचं आहे. तर हे अशा प्रकारे हे झाड, म्हणजे आता हे कोणतं झाड होतं त्याच्याबद्दल काही म्हणजे कल्पना नाही. आता काही जागी आहे की तो म्हणजे वेगवेगळे त्याच्याबद्दल आहे, पण याचं ठराविक काही अशी कल्पना नाही. फक्त एक झाड होतं आणि त्याचं फळ खाण्यापासून आदम अलैहिस्सलामला मनाई केली होती अल्लाह, असं सांगितलेलं. तर अशा प्रकारे या दोन जे श्लोक आहे त्याच्यामध्ये संदेश दिलेला आहे. तर आता पुढचा जे श्लोक आहे 37-38 ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.